कोल्हापूर महानगरपालिकेनं 16 डिसेंबर 2013 रोजी बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची जयंती, पुण्यतिथी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांवेळच्या कार्यक्रमांशिवाय अन्य कोणत्याही धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम होऊ नयेत असा ठराव केला होता. या ठरावाचं वारंवार उल्लंघन होत असल्याबद्दल संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं वेळोवेळी महापालिकेला लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा कोणतीच कारवाई महापालिका प्रशासनाकडून होत नव्हती. त्यामुळे 3 सप्टेंबर 2024 रोजी संघटनेनं महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन केलं. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर 2013च्या ठरावाचं पालन न केल्याबद्दल प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं 26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी विविध संघटना आणि नागरिकांनी उपोषणस्थळी एकत्र येत या लढ्याला पाठिंबा दर्शवला. यावेळी उपस्थितांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेत आंदोलनाची दखल घेऊन यावर कार्यवाही का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला. यावेळी 3 सप्टेंबर 2024 रोजी प्रशासकांनी निवेदन स्वीकारायला नकार देत आंदोलन बेदखल केल्याचा व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांना दाखवण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर अन्य संघटना सुद्धा आमरण उपोषण सुरू करतील असा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेने जो ठराव मंजूर केलेला आहे त्या ठरावाच्या अनुषंगानं कोल्हापूर प्रशासनाचे काही अधिकारी त्या संदर्भात त्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जावी आणि त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वरती गुन्हे दाखल करावेत. त्या संदर्भात पोलीस प्रशासन या दप्तर काय करत आहे आणि या सर्वांच्या वरती एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या कलेक्टर साहेबांनी अशा संदर्भाचं एक पत्र या आंदोलकांना द्यावं, समाधानकारक उत्तर द्यावं. जर आज सायंकाळी 5-6 पर्यंत त्यांचं समाधानकारक उत्तर आंदोलकांना आलं नाही तर वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आज 6 वाजता जिल्हा कलेक्टर साहेबांना आमरण उपोषणाचा आम्ही इशारा देत आहोत. यावेळी आरपीआय आठवले गट, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, ब्लॅक पॅन्थर, आंबेडकरवादी सेना, संघर्ष बहुजन सेना, महिला सन्मान परिषद, शाहू फाउंडेशन या पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.